भुजबळांच्या मंत्रिपदावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे संतापले। भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे जरांगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। अजित पवार जातीयवादी लोक पोचतायत असा गंभीर आरोप जरांगेंनी केलेला आहे। त्याचबरोबर अजित पवार यांना किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचं स्वागत केलंय। ओबीसींचा आवाज मंत्रिमंडळामध्ये झळकतोय असं हाके म्हणाले। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत हे इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही। आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला। हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत। कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही, कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा। या महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता, पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत। माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे।